शूरवीरांच्या, अनेक शूरवीरांच्या, अनेक संत महात्म्यांच्या, अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रेंदाळ वस्त्रनगरीत आयोजित सन 1993-94 भव्य वक्तृत्व स्पर्धा आणि उपस्थित सर्व मान्यवर, सुसज्ञ परीक्षक आणि माझ्या स्पर्धक मित्रांनी मैत्रिणींनो, आज मी जेव्हा स्पर्धेसाठी विषय बघत होते की कुठल्या विषयावर आपण बोलावं, सगळेच विषय असे होते की त्यांच्यावरती काही ना काहीतरी बोलावं असं वाटतच होतं. पण जो मी एक विषय निवडला जो अत्यंत चिंताजनक होता की आजच्या काळात काय महत्त्वाचं आहे, शिक्षण की संस्कार. आजकालची तरुण पिढी संस्कारांपेक्षा जास्त शिक्षणाला महत्त्व देते. मान्य आहे की शिक्षणाशिवाय पर्याय नाही, काहीतरी करायचंय, काहीतरी बनायचंय, शिक्षण हे घेतलंच पाहिजे. पण त्याचा अर्थ असा नाही ना की संस्कार हे वगळलेच पाहिजेत. आजकालची शिक्षणाची प्रगती पाहता आपलं मूल जेव्हा 5 वर्षाचं होतं तेव्हापासूनच त्याला अकॅडमीमध्ये घातलं जातं, मोठमोठ्या शाळेमध्ये घातलं जातं, हॉस्टेलला ठेवलं जातं. कारण आपल्या मायबाबांचं म्हणणं आहे की जर मुलगा मोठ्या शाळेमध्ये शिकला तर त्याच्यावरती संस्कार हे खूप चांगले होते, त्याच्यासाठी आईबाप आपले सर्व काही करतात, रात्रचा दिवस करतात, दिवसाचं रात्र करतात, फक्त राबतात. आणि आपली माता संसाराचा गाडा सारखपणे ओढते, तिचीही खटपट काही ना काहीतरी चालूच असते. पण मुलग्याला काही कमी नसलं पाहिजे, त्याची फी, त्याचं पुस्तकही वेळेवरतीच भरली पाहिजे. जेव्हा त्यांना विचारलं जातं तुमचा मुलगा कुठे आहे, तेव्हा ते अभिमानाने सांगतात की आमचा मुलगा शहरात आहे, शिकतोय, खूप हुशार आहे, एक दिवस तो मोठा साहेब होणार. त्यांचे शब्द सार्थकी होतात. एक दिवस मोठा मुलगा साहेब होतो, परदेशी प्रवास करतो, स्वतःची आयडेंटिटी तयार करतो. मुलाची मुलाखत असते टीव्हीवरती. आई वडील आजी आजोबा संपूर्ण गावाला ओरडून ओरडून सांगतात की आमच्या मुलाची मुलाखत आहे टीव्हीवरती, आमच्या मुलाची मुलाखत आहे टीव्हीवरती. संपूर्ण गावकरी कुटुंब ती मुलाखत बघण्यासाठी जातं. मुलगाही खूप हुशार, विचारलेल्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं देत असतो. त्यावेळी आई वडिलांची मान ही अभिमानाने उंचावते, आजोबांची कॉलर ही नकळत टाईट होते, आजीच्या डोळ्यात ते कौतुकाचे क्षण दिसत असतात. पुढे जाऊनच मुलगाला एक प्रश्न विचारला जातो, तो त्याच्या कुटुंबाबद्दल. मुलगा कुटुंबाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर हसत हसत विषय बदलत म्हणतो की माझ्या जगामध्ये कोणीच नाहीये, मी फक्त एकटाच आहे. मग मला सांगा काय अवस्था झाली असेल त्या आई वडिलांची. त्याला शिकून सवरून एवढं मोठं केलं हे दिवस बघण्यासाठी, हे त्याच्याकडून ऐकण्यासाठी. त्या आजोबांना आपला नातू परत गावाकडे न येण्याची खंत वाटते. काही दिवसातच आजोबांचे मरण होते. आजोबांची इच्छा असते की त्यांचा नातू त्यांच्या अंत्यसंस्काराला यावा, पण त्यांची इच्छा असूनही त्यांचा मुलगा त्यांच्या अंत्यसंस्काराला उभा राहत नाही. मग मला सांगा काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा, जे शिक्षण आपल्या कुटुंबाला, जे शिक्षण आपल्या जन्मदात्यांना विसरायला लावतं. काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा जेथे आपले तरुण शिकून सवरून देखील व्यसनाधीन जात आहेत. काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा जेथे आपल्या तरुण मुली शिकून सवरून देखील ब्युटी पार्लरमध्ये अडकून राहत असतील तर. काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा जेथे न्यायासाठी नाही अन्यायासाठी लढावं लागत असेल तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई शिकल्या, उच्च शिक्षित झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेला गेले. अनेक संकटांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेरलं होतं, पण एक चिमुटभर तपकिरी त्यांनी ओढली नाही. त्यांनी आपल्या ज्ञानाचा, त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या संविधान लिहिण्यासाठी केला. म्हणून आज आम्ही तुम्ही येथे समाधानाने जगतोय. स्वामी विवेकानंद तरुणशील, हुशार, त्यांनी आपल्या हुशारकीचा उपयोग आपली भगवद्गीता वाचवण्यासाठी आणि संस्कृती जपण्यासाठी केला. आणि शोकांतिका याची वाटते की आपले तरुणी त्यांचा हुशारकीचा उपयोग ही आपली संस्कृती नष्ट करण्यासाठी करतात. आपली संस्कृती सांगते की सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करून थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे. आमचे तरुणही आशीर्वाद घेतात त्या फोनचा आणि इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचं, तिथून त्यांची दिनचर्या झाली. स्वामी विवेकानंद इतके गोंडस होते, इतके तेजस्वी होते, तरी त्यांनी कोणत्याही परिस्थितीकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही. प्रत्येक स्त्रीला माते समान वागणूक दिली आणि हे सिद्ध झाले अमेरिकेतील एका घटनेमुळे. आजकालची आपली तरुण मुलं, लहान मुलगीलाही सोडलं नाही. तू आपल्याच महाराष्ट्रातील एक घटना ऐकलं तरी अंगावर काटे येतात. मग मला सांगा काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा जेथे आपला समाज शिकला, सुधारला, पण मग अत्याचार झालाच कसा. आपल्या सावित्रीबाईंनी दगडमाती झेलली आणि मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुली शिकल्या, संघटित झाल्या, पण सावित्रीबाईंसारखं काही कर्तृत्व गाजवायची वेळ आली ना तेव्हा ते पाठीमागेच राहिल्या. जेव्हा एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढत होते, तेव्हा एक स्त्री म्हणून तिला तिची गरज होती, तेव्हा ती दिसलीच नाही. मग
आहे त्या शिक्षणाचा जिथे माझ्या सावित्रीमाईंची शिकवणच कामाला येत नसेल तर? फरक एवढाच आहे, आजकालचे तरुण तरुणी शिकले आणि माझ्या सावित्रीमाई असतील, स्वामी विवेकानंद असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही शिकले. फरक एवढाच राहिला की तो त्यांच्या संस्कारामध्ये. मला या वक्तृत्व स्पर्धेमध्ये एवढंच सांगायचं आहे की संस्कारातून घेतलेलं शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. माझा सांगण्याचा उद्देश हा एवढाच होता. जे संस्कार ग्रामीण भागामध्ये आपल्या आजी आजोबांच्या सानिध्यात मिळतात ना, ते कोठेच मिळत नाही. त्यामुळे आपल्या आजी आजोबांना त्यांच्या नातवांसमोर फुल रिस्पेक्ट द्या. मला एवढं सांगायचं होतं की संस्कारातून घेतलेलं शिक्षण हे पुढे तारून येणार आहे. आणि पुढे जर ह्या SSC बॅचचं कौतुक असं वाटतं की त्यांनी आपलं गेट टुगेदर हे चांगल्या कामासाठी केलं. पण मी पण अभिमानाने सांगते, ज्यावेळी मी पण मोठी होईल त्यावेळी आम्हीही असं गेट टुगेदर करून समाज प्रबोधन नक्की करू. थँक्यू, धन्यवाद.